या बहिणीच्या गुरुवारच्या दिवशी तिच्या हाताला गाठ आलेली होती आणि त्यावेळी तिच्या हाताला खूप खाज यायची आणि खाज आल्यामुळे या बहिणीचा हात देखील सुजलेला होता। या त्रासासाठी या बहिणीने शुक्रवारच्या दिवशी उपवास प्रार्थनेमध्ये भाग घेतला। उपवास प्रार्थनेमध्ये या बहिणीला प्रभूचा स्पर्श झाला आणि या बहिणीच्या हाताला गाठ आली होती ती निघून गेली, तसेच हाताची खाज देखील निघून गेली आणि हाताला सूज आलेली होती ती देखील पूर्णपणे निघून गेली। आता ही बहीण पूर्णपणे बरी आहे। प्रेज द लॉर्ड। गुरुवारच्या दिवशी तुझ्या कोणत्या हाताला गाठ आली होती? डाव्या। आणि उपास मीटिंग या ठिकाणी होती, परंतु तू उपास मीटिंग मध्ये इथे आली नाही, परंतु घरीच प्रार्थना केली खरंच आणि दिवसभर उपास राहिली आणि शुक्रवारी ती गाठ नष्ट झाली उपास करून। नक्की खरंच सांगतेस? म्हणून बायबल म्हणतं की काही कशा जाती असतात त्या जाती उपास आणि प्रार्थने वाचून निघत असतात। गुरुवारी गाठ आली, पण या बहिणीने शुक्रवारी घरी उपास केला आणि उपासाद्वारे ती गाठ हातातून शुक्रवारी पूर्णपणे निघून गेली आणि ही बहीण बरी आहे। प्रेज द लॉर्ड।